Good morning, student. Today's lecture we will start the same fourth of BSc second year, paper number 7, whose name is Modern Algebra, that is a groups and rings. In this lecture we will start the first unit of paper 7, whose name is groups. In this unit we will study about the definition of group with example, group properties of groups, subgroups, cyclic groups, order of generator of cyclic groups. Then next is permutation group, which include even and odd permutation. या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत डेफिनेशन ऑफ ग्रुप एक एक्झाम्पल, ग्रुपची डेफिनेशन आणि त्याच्यासोबतचे काही एक्झाम्पल बघू. त्यानंतर बघणार आहे आपण प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप्स, ग्रुपच्या काही प्रॉपर्टीज, सब ग्रुप्स. देन आपण बघणार आहे सायक्लिक ग्रुप्स, ऑर्डर ऑफ जनरेटर ऑफ सायक्लिक ग्रुप्स, परम्युटेशन ग्रुप्स, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत इवन अँड ऑड परम्युटेशन. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकू डेफिनेशन ऑफ ग्रुप्स अँड त्यावरचे काही बेस एक्झाम्पल. ओके, डेफिनेशन ऑफ ग्रुप विथ एक्झाम्पल. चला तर बघू आपण ग्रुपची डेफिनेशन. लेट G be any non-empty set and star be a binary operation defined on a G, then the algebraic structure G comma star is called a group if it satisfies the following condition. First condition is closure, second condition is associative, third condition is existence of identity, and fourth condition is existence of inverse. त्यामध्ये आपल्या डेफिनेशन ग्रुपची, लेट G be any non-empty set, जे एखादा जर नॉन एम्प्टी सेट असेल आणि त्यावरती जर आपण स्टार नावाचं बायनरी ऑपरेशन डिफाईन करत असेल, तेव्हा आपल्याला अल्जेब्रिक स्ट्रक्चर मिळते जी स्टार नावाचं. या अल्जेब्रिक स्ट्रक्चरलाच आपण ग्रुप म्हणतो, जेव्हा हे जे अल्जेब्रिक स्ट्रक्चर आहे जी कॉमा स्टार, हे या चार प्रॉपर्टी काय करेल, सॅटिस्फाय करेल. पुन्हा एकदा डेफिनेशन वाचतो, लक्ष द्या. लेट G be any non-empty set and star be the any binary operation defined on a G, then the algebraic structure G star is called a group if it satisfies the following condition. The first condition is closure. क्लोजर कंडिशन म्हणजे काय असते, हा जो नॉन एम्प्टी सेट आहे आपला G नावाचा, या सेटमधून आपल्याला दोन एलिमेंट घ्यायचे आहे. त्यावरती बायनरी ऑपरेशन स्टार जर लावलं आणि जो रिझल्ट मिळेल तो रिझल्ट आपल्या Gमध्येच बिलॉंग झाला पाहिजे. जर हे कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण म्हणू क्लोजर प्रॉपर्टी काय करते, सॅटिस्फाय करते. Let A, B belongs to a non-empty set G when we apply a binary operation on two elements A, B, and then result is also belongs to a G for all A, B belongs to G, then we say that closure property is satisfied by a non-empty set G. Second property is associative property. What is the associative property? If we take the three elements from the non-empty set G and these three elements satisfies this condition, that is the A star of B star of C equals to A star of B star C for all A, B, C belongs to G. If these three elements satisfies this condition, then we say that the non-empty set G is satisfies the associative property. जेव्हा आपण जे या नॉन एम्प्टी सेटमधून तीन एलिमेंट घेऊ आणि ह्या तीन एलिमेंटनी ही जर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, A स्टार B स्टार ऑफ C इज इक्वल्स टू A स्टार ऑफ B स्टार ऑफ C फॉर ऑल A, B, C बिलॉंग्स टू G, तेव्हा आपण म्हणू जी द नॉन एम्प्टी सेट G काय आहे, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. व्हॉट इज द एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी? जर आपण एखादा एलिमेंट घेत असू नॉन एम्प्टी सेट Gमधून, ओके, एखादा जर एलिमेंट घेत असू आपण नॉन एम्प्टी सेट Gमधून आणि आपल्याला आयडेंटिटी मिळत असेल त्याच नॉन एम्प्टी सेट Gमधून, आणि त्या एलिमेंट आणि आयडेंटिटीमध्ये जर आपण बायनरी ऑपरेशन लावत असो आणि रिझल्टमध्ये जर आपल्याला एलिमेंटच मिळत असेल, देन वी से दॅट द नॉन एम्प्टी सेट G सॅटिस्फाईज द प्रॉपर्टी एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. लेट A बिलॉंग्स टू G, एखादा एक एलिमेंट घेतला आपण नॉन एम्प्टी सेट Gमधून, देन देर एक्झिस्ट E विच इज द आयडेंटिटी विच इज ऑल्सो बिलॉंग्स टू अ नॉन एम्प्टी सेट G सच दॅट A स्टार E, जर आपण द एलिमेंट आणि आयडेंटिटीमध्ये जर आपण बायनरी ऑपरेशन लावत असो, A स्टार E ऑल्सो कॅन बी रिटन ॲज E स्टार A
इक्वल्स टू ए, जर आपल्याला रिझल्टमध्ये एलिमेंटच मिळत असेल फॉर ऑल ए बिलॉंग्स टू जी, देन वी कॅन से दॅट द नॉन एम्प्टी सेट जी satisfies the existence of identity. In general, we can say that element star with identity, it gives the element. फोर्थ नंबरची प्रॉपर्टी आपली एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. लेट ए बिलॉंग्स टू जी, देन देअर एक्झिस्ट ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू जी, सच दॅट ए स्टार ए इनवर्स इक्वल्स टू ए इनवर्स स्टार ए इक्वल्स टू ई. जर आपण एखादा एलिमेंट घेत असो नॉन एम्प्टी सेट जीमधून, ए बिलॉंग्स टू जी, आणि या एलिमेंटचं जर इनवर्स आपल्याला त्याच सेटमध्ये मिळत असेल जी नॉन एम्प्टी सेट जीमध्ये, दॅट इज द ए इनवर्स बिलॉंग्स टू जी, आणि आपण ए अँड ए इनवर्स या दोन एलिमेंटमध्ये जर बायनरी ऑपरेशन लावत असू आणि जर आपल्याला आयडेंटिटी मिळत असेल तर आपण काय म्हणू, नॉन एम्प्टी सेट जी काय सॅटिस्फाय करते, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. In general, we can say that element into star in inverse equal it gives identity. जर आपण एलिमेंट आणि इनवर्समध्ये जर बायनरी ऑपरेशन लावत असू, जर आपल्याला आयडेंटिटी मिळत असेल तर आपण म्हणू तो नॉन एम्प्टी सेट काय करतोय, सॅटिस्फाय करतोय, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय. नोट आहे आपल्याकडे, फॉर ॲडिशन ऑपरेशन बायनरी ऑपरेशन किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे बायनरी ऑपरेशन असतात. फर्स्ट असतं तुमचं ॲडिटिव्ह ऑपरेशन अँड सेकंड असतं तुमचं मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेशन. ओके, ॲडिशन ऑपरेशनसाठी बघा नोटमध्ये फर्स्ट पॉईंट आहे, फॉर ॲडिशन ऑपरेशन द आयडेंटिटी एलिमेंट इज 0 अँड द इनवर्स इज निगेटिव्ह नंबर. ॲडिशन ऑपरेशनमध्ये काय राहील तुमचं, आयडेंटिटी 0 राहील आणि इनवर्स राहील तुमचा निगेटिव्ह नंबर. ओके, and for multiplicative operation the identity element is 1 and the inverse is reciprocal. Okay, next is definition of abelian group. A group G, first we read the definition. A group G is called a abelian group if a star b equals to b star a for all a comma b belongs to G. एखादा जर नॉन एम्प्टी सेट असेल जी नावाचा, त्याला जर आपण अबिलियन ग्रुप तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तो आधी ग्रुप बनेल म्हणजे ज्या आधीच्या आपण 4 प्रॉपर्टी शिकलो त्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या पाहिजे या नॉन एम्प्टी सेट जीने, तेव्हा तो काय होईल, ग्रुप बनेल. आणि या ग्रुपने जर ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली ए स्टार बी इक्वल्स टू बी स्टार ए, तेव्हा या ग्रुपला आपण म्हणणार आहे हा अबिलियन ग्रुप आहे. अ ग्रुप जी इज कॉल्ड अ अबिलियन ग्रुप इफ अँड ओनली इफ A star B equals to B star A for all A comma B belongs to G. एक्झाम्पल बघा, 2 into 3 केल्यानंतर किती मिळतो आपल्याला, बघा 2 into 3 equals to 6. ऑल्सो 3 into 2 equals to 6. बघा या दोन्ही ऑपरेशनची जी राईट साईड आहे ती आहे सेम, म्हणजे आपण लेफ्ट साईड काय होऊन जाईल याची सेम होऊन जाईल. लेफ्ट साईड काय इथे 2 into 3 equals to, इथे लेफ्ट साईड आहे तुमचे 3 into 2 मिळाले, म्हणजे A into B इक्वल्स टू बी इंटू ए आपल्याला लिहिता येते. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे काय हे जे एलिमेंट आहे हे एलिमेंट ज्या ग्रुपमधून असतील तो ग्रुप काय होईल तुमचा अबिलियन ग्रुप होईल अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन. जर आपण 2 एलिमेंट घेऊ एखाद्या ग्रुपचे आणि त्यामध्ये ऑपरेशन लावू आपण ॲडिटिव्ह ऑपरेशन, 2 + 3 इट गिव्ज अ 5. ऑल्सो 3 + 2 इट ऑल्सो गिव्ज अ 5. ओके, म्हणजेच आपण काय लिहू शकतो 2 + 3 इक्वल्स टू 3 + 2 आपण लिहू शकतो. म्हणजेच ही काय करते, अबिलियन ग्रुपची जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करते. म्हणजेच हे जे एलिमेंट ज्या ग्रुपमधून असेल तो ग्रुप काय होईल तुमचा अबिलियन ग्रुप असेल. पुन्हा एकदा अबिलियन ग्रुपचे डेफिनेशन रीड करतोय. अ ग्रुप जी इज कॉल्ड अ अबिलियन ग्रुप इफ अँड ओनली इफ ए स्टार बी इक्वल्स टू बी स्टार ए, दिस प्रॉपर्टी इज सॅटिस्फाय फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी. नेक्स्ट डेफिनेशन इज फायनाइट अँड इनफायनाइट ग्रुप. फायनाइट ग्रुप, a group containing the finite number of element is called a finite group. असा ग्रुप ज्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट असतील त्या ग्रुपला काय म्हणतो आपण फायनाईट ग्रुप म्हणतो. त्यानंतर आहे आपल्याकडे इन्फायनाईट ग्रुप. अ ग्रुप कंटेनिंग द इन्फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट इज कॉल्ड अ इन्फायनाईट ग्रुप. असा ग्रुप ज्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट असतील त्या ग्रुपला म्हणतो आपण फायनाईट ग्रुप. आणि असा ग्रुप ज्यामध्ये इन्फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट असतील त्या ग्रुपला म्हणतो आपण इन्फायनाईट ग्रुप. नेक्स्ट डेफिनेशन इज ऑर्डर ऑफ द ग्रुप. Order of the group, let G be a finite group
then the number of distinct element of G is defined as the order of G. It is denoted by O of G, that is the order of G. Example first, समजा जर आपल्याकडे G एक नॉन एम्प्टी सेट असेल, G इक्वल्स टू A, B, C, D, then ऑर्डर ऑफ G काय होईल इथे, ऑर्डर ऑफ G इक्वल्स टू 4. हे चारही काही तुमचे डिस्टिंक्ट एलिमेंट आहे, त्यामुळे या नॉन एम्प्टी सेट Gची ऑर्डर काय होईल तुमची 4 होईल. पण जर समजा तुमच्याकडे सेट असेल G नावाचा, G इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 4 असं जर सेट असेल आणि या नॉन एम्प्टी सेटची जर तुम्हाला ऑर्डर काढायची असेल तर इथे काय होईल, तुमची ऑर्डर ऑफ G इक्वल्स टू 4 होईल. इथे एलिमेंट किती आहे बघा, 1, 2, 3, 4 अँड 5. एलिमेंट 5 आहे पण ऑर्डर त्याची काय झाली, 4 झाली. का बरं, हे जे लास्टचे 2 एलिमेंट आहे कसे तुमचे सारखे आहे, त्यामुळे त्याला एकचदा काउंट करायचं आहे. Therefore ऑर्डर ऑफ G काय होईल मग इथे 1, 2, 3 अँड दिस 4 एलिमेंट. समजलं तुम्हाला ऑर्डर ऑफ द ग्रुप कशाला म्हणायचं आहे. तर पुन्हा एकदा डेफिनेशन रीड करतोय. लेट G be any finite group, then the number of distinct element of a G is defined as the order of G. It is denoted by order of G. Example, if the non-empty set G we take A, B, C, D, then the order of G is equals to 4. Next the problem is verify that n, plus is a group or not. तर काय म्हटलं, या n प्लस नाही, हा नॅचरल नंबरचा सेट आहे अंडर द ॲडिटिव्ह ऑपरेशन. हा ग्रुप आहे की नाही आहे हा चेक करा म्हणते. ओके, आता ग्रुप आहे की नाही आहे चेक करण्यासाठी किती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागते आपल्याला, 4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागते. कोणकोणत्या आहे त्या 4 प्रॉपर्टी, त्या 4 प्रॉपर्टी कोणकोणत्या आहे. फर्स्ट इज अ क्लोजर प्रॉपर्टी, सेकंड इज अ असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, थर्ड इज द एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी अँड फोर्थ इज द एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. ओके, आता आपण बघू फर्स्ट प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो का नॅचरल नंबरचा सेट अंडर द ॲडिटिव्ह ऑपरेशन. फर्स्ट प्रॉपर्टी इज अ क्लोजर प्रॉपर्टी. इफ वी टेक आणि 2 एलिमेंट्स फ्रॉम द नॅचरल सेट, नॅचरल नंबरच्या सेटमधून जर आपण 2 एलिमेंट घेतले, त्यावरती जर आपण त्यांची जर ॲडिशन केली, कोणते पण 2 नंबर घ्या तुम्ही नॅचरल नंबरच्या सेटमधून, त्यांची जर ॲडिशन केली ते कुठे येईल, तुमची नॅचरल नंबरच्या सेटमध्येच येईल. म्हणजे काय की झाला, नॅचरल नंबरच्या सेटनं कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली, क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली. फर्स्ट प्रॉपर्टी इज अ क्लोजर. फॉर A, B belongs to natural number, then A plus B also belongs to a set of natural number. Therefore we can say that addition of natural number is again a natural number. Therefore we can say that the set of natural number is a closure under the operation addition. Okay, next property is a associative property. What is the associative property? If we take the 3 elements from the set and these 3 elements satisfies the condition, कोणती कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे त्यांनी, A star of B star of C equals to A star of B star of C. ही जी कंडिशन आहे ती कंडिशन काय करायला पाहिजे, सॅटिस्फाय करायला पाहिजे. तेव्हाच तो ग्रुप काय होईल तुमचा, असोसिएटिव्ह होईल. चला तर बघू नॅचरल नंबरचा सेट हा असोसिएटिव्ह आहे की नाही आहे. फॉर ऑल A, B belongs to C belongs to a natural number. If this element belongs to a natural number set, satisfies the property A plus B plus C equals to A plus B plus C. For all A, B, C belongs to a natural number. Therefore, the natural number set satisfies the associative property under the operation addition. बघा, एक कोणतेही 3 एलिमेंट घ्या नॅचरल नंबरच्या सेटमधून. समजा तुम्ही 1, 2, 3 असे 3 एलिमेंट घेतले, बिलॉंग्स टू अ सेट ऑफ नॅचरल नंबर. ओके, या आधी लेफ्ट साईड सॉल्व करा, राईट साईड सॉल्व करा. लेफ्ट हँड साईड आणि RHS तुमचा काय येत असेल, सेम येत असेल, म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय होईल तुमची, सॅटिस्फाय होईल. लेट कन्सिडर द LHS जर कन्सिडर केला, 1 आणि 2 कशात ठेवावं लागेल, आपल्याला ब्रॅकेटमध्ये ठेवावं लागेल, 3 ब्रॅकेटच्या बाहेर ठेवावं लागेल. ओके, 1 + 2 + 3 याला जर सॉल्व केलं तर काय मिळतं आपल्याला, 6 मिळतो. आता कन्सिडर करा RHS जर सॉल्व केला तर पुन्हा आपल्याला 6च मिळते. म्हणजे LHS इक्वल्स टू 6, RHS इक्वल्स टू 6. आपण काय म्हणू शकतो, LHS इक्वल्स टू RHS. ओके, आणि हे एलिमेंट कुठून घेतले होते आपण, नॅचरल नंबरच्या सेटमधून घेतले होते.
आणि या एलिमेंटने कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली. म्हणजेच आपण म्हणू शकतो सेट ऑफ नॅचरल नंबर सॅटिस्फाईज द प्रॉपर्टी ऑफ associative. Next property is existence of identity. Next property is existence of identity. Under the addition, identity element is 0. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आधीच्या जी नोट सांगितली होती मी तिथे लिहून दिलं होतं. अंडर द ॲडिटिव्ह ऑपरेशन आयडेंटिटी काय राहते तुमचा 0 राहते, आणि अंडर द मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आयडेंटिटी काय राहते तुमचा आयडेंटिटी 1 राहते. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटीमध्ये काय म्हणते तो, अंडर द ॲडिशन आयडेंटिटी एलिमेंट इज 0. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे सेट ऑफ नॅचरल नंबरमध्ये 0 एक्झिस्ट होते का, नाही होत. त्यामुळे एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल का सेट ऑफ नॅचरल नंबर, नाही करणार. बट 0 डज नॉट बिलॉंग्स टू द सेट ऑफ नॅचरल नंबर, therefore we can say that n does not satisfy the properties of existence of identity. Therefore the set of natural number under the addition is not a group under the addition. म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबरचा काय होणार नाही, ग्रुप होणार नाही अंडर द ॲडिटिव्ह ऑपरेशन. नेक्स्ट आपण व्हेरीफाय करू. व्हेरीफाय सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अ ग्रुप ऑर नॉट अंडर द ॲडिटिव्ह ऑपरेशन. ॲडिटिव्ह ऑपरेशनमध्ये आपल्याला काय सॅटिस्फाय करायचं आहे, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा ग्रुप आहे की नाही हे सॅटिस्फाय करायचं आहे. नाव वी व्हेरीफाय द कॉम्प्लेक्स नंबर इज अ ग्रुप ऑर नॉट अंडर द ॲडिशन. फर्स्ट प्रॉपर्टी कोणती सॅटिस्फाय करावं लागेल आपल्याला, क्लोजर प्रॉपर्टी बघावं लागेल सॅटिस्फाय होते की नाही तर. ओके, फॉर क्लोजर प्रॉपर्टी वी नो दॅट ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर अंडर द ॲडिशन. आपल्या सर्वांना माहिती आहे जर दोन कॉम्प्लेक्स नंबरचे जर ॲडिशन केले तर पुन्हा काय मिळतो आपल्याला, कॉम्प्लेक्स नंबरच मिळतो. एक्झाम्पल बघा, 2 + 3 हा एक आहे कॉम्प्लेक्स नंबर. ॲडिशन विथ 4 + 5 हा दुसरा आहे कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरचे जर ॲडिशन केले तर काय मिळेल तुम्हाला, 6 + 8 विच इज बिलॉंग्स टू ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. हा पण तुमचा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबरच आहे. म्हणजे जर दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन केली तर कॉम्प्लेक्स नंबरमध्येच बिलॉंग होते. therefore आपण म्हणू शकतो द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अ क्लोजर अंडर द ॲडिशन. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह सॅटिस्फाईज बाय द कॉम्प्लेक्स नंबर. जर आपण 3 एलिमेंट घेतले कॉम्प्लेक्स नंबरच्या सेटमधून आणि त्यांनी जर कंडिशन सॅटिस्फाय केली तुमची कोणती, a + b + c इक्वल्स टू a + b + c, ही जर कंडिशन सॅटिस्फाय केली तर आपण काय म्हणू शकतो, कॉम्प्लेक्स नंबरचा सेट काय सॅटिस्फाय करतोय, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय. ओके, 3 एलिमेंट घ्यायचे. समजा जर आपण 3 एलिमेंट घेतले, 3 + 5 आहे, 3 + 5 आहे अँड 2 + 3 आहे. असे जर आपण 3 एलिमेंट घेतले कॉम्प्लेक्स नंबरच्या सेटमधून, त्यांचे जर LHS आणि RHS कॅल्क्युलेट केला तर LHS आपल्याला मिळतो 8 + 13 आहे आणि RHS पण मिळतो आपल्याला 8 + 13 आहे. म्हणजे LHSची आणि RHSची व्हॅल्यू कशी मिळते आपल्याला, सेम मिळत आहे. तर आपण म्हणू शकतो LHS इज इक्वल्स टू RHS. म्हणजेच आपण सांगू शकतो द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सॅटिस्फाईज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी अंडर द ऑपरेशन ऑफ ॲडिशन. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला कोणती सॅटिस्फाय करावं लागेल, नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला सॅटिस्फाय करावं लागेल एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी वी नो दॅट 0 इज द आयडेंटिटी अंडर द ॲडिशन. आपण सांगितलं आहे की जेव्हा ॲडिशन ऑपरेशन असते तेव्हा आयडेंटिटी काय असतं तुमचा, आयडेंटिटी एलिमेंट असतो तुमचा 0. पण आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा एलिमेंट घ्यायचा आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा एलिमेंट घ्यायचा आहे, त्यामुळे आयडेंटिटी काय होईल तुमचा 0 + 0 आहे. हा काय होईल तुमचा आयडेंटिटी एलिमेंट विच इज बिलॉंग्स टू अ सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि हा जो आयडेंटिटी एलिमेंट आहे हा कोणत्या पण एलिमेंटसोबत ॲड केला तर रिझल्ट काय येईल आपला, एलिमेंटच येईल. 0 + 0 आहे प्लस a + ib या एलिमेंटमध्ये जर ॲड केला तर रिझल्ट आपल्याला a + ibच मिळेल विच इज ऑल्सो बिलॉंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे आपण म्हणू शकतो द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ऑल्सो सॅटिस्फाईज द एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. हेच द आयडेंटिटी एक्झिस्ट इन कॉम्प्लेक्स नंबर. देन नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे की एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. लेट z इक्वल्स टू x + iy. हा जर एखादा नंबर घेतला आपण कुठून, कॉम्प्लेक्स नंबरच्या सेटमधून, लेट z इक्वल्स टू x + iy which is belongs to a set of complex number for all x, y belongs to a real number. Also
minus z equals to minus x minus iy which is belongs to a complex number for all x comma y belongs to a real number. आणि या दोघांना जर आपण ॲड केलं, या दोन एलिमेंटला जर आपण ॲड केलं तर आपल्याला जर आयडेंटिटी मिळत असेल, काय मिळत असेल आपल्याला? आयडेंटिटी म्हणजे जर आपल्याला 0 मिळत असेल, जर 0 मिळत असेल तेव्हाच आपण काय म्हणणार आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा सेट काय सॅटिस्फाय करतोय? एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. चला तर मग या दोन नंबरला ॲड करू. देन झेड प्लस ऑफ मायनस झेड इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय प्लस मायनस झेडची व्हॅल्यू काय तुमची? मायनस एक्स मायनस आय वाय. दोघांना जर ॲड केलं तर इथे येईल एक्स मायनस एक्स प्लस आय वाय मायनस आय वाय. एक्स मायनस एक्स 0 प्लस आय वाय मायनस आय वाय इट अगेन अ 0 अँड 0 प्लस 0 इट गिव्स 0. म्हणजे जर दोन नंबरला जर ॲड करताय आपण, एक एलिमेंट आणि दुसरा राहील त्याचा इनवर्स, तर आपल्याला काय मिळत आहे? तुम्हाला 0 मिळत आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो द ॲडिटिव्ह इनवर्स एक्झिस्ट इन कॉम्प्लेक्स नंबर. Therefore, we can say that the set of complex number also satisfies the existence of inverse property. Hence, set of complex number is a group under the operation of addition. कॉम्प्लेक्स नंबरचा सेट काय करतोय? चारही प्रॉपर्टी काय करतोय? सॅटिस्फाय करतोय. Therefore, we can say that the set of complex number is a group under the operation of addition. Next example बघू. Show that the set G which has the element 1, minus 1, I and minus I with the usual multiplication of complex number form a abelian group of order 4. काय म्हणते? शो करा म्हणजे जो हा नॉन एम्प्टी सेटचा ग्रुप आहे तुमचा G 1, minus 1, I and minus I with the usual multiplication of complex number form a abelian group. abelian group आहे म्हणून शो करा म्हणते हा G नावाचा अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन. अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन हा जो ग्रुप आहे तुमचा नॉन एम्प्टी सेट हा अबिलियन ग्रुप शो करा म्हणते. आधी अबिलियन ग्रुप शो करायच्या आधी आपल्याला काय शो करावं लागेल? नॉन एम्प्टी सेट जी कोणता ग्रुप आहे? आधी तो ग्रुप आहे. ग्रुप झाल्यानंतर तो अबिलियन ग्रुप होईल. आणि ग्रुप शो करण्यासाठी आपल्याला काय शो करावं लागेल? हा जो जी आहे नॉन एम्प्टी सेटचा, नॉन एम्प्टी सेट जी आहे याने काय सॅटिस्फाय करायला पाहिजे? क्लोजर प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, नेक्स्ट इज एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी अँड एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. या जर चार प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर हा नॉन एम्प्टी सेट जी काय होईल? तुमचा ग्रुप होईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला ए बी इक्वल्स टू बी ए ही जर प्रॉपर्टी आपण सॅटिस्फाय करेल तर हा नॉन एम्प्टी सेट जी तुमचा होईल अबिलियन ग्रुप. चला तर बघू हा आधी ग्रुप आहे की नाही, त्यानंतर आपल्याला अबिलियन ग्रुपचा विचार करावा लागेल. द गिवन सेट जी इक्वल्स टू 1, minus 1, I and minus I. Okay. Now we verify the properties of group. First property is a closure property. आपल्याला कशाच्या अंडर पाहिजे? ऑपरेशन कोणते यूज करायचं आहे? आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑपरेशन यूज करायचं आहे. फर्स्ट प्रॉपर्टी इज अ क्लोजर प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन ऑफ एनी टू नंबर इन जी इज अगेन इन जी. मल्टिप्लिकेशन ऑफ एनी टू नंबर इन जी इज अगेन इन जी. जर आपण दोन एलिमेंटचं जर मल्टिप्लिकेशन घेतला, जीच्या दोन एलिमेंटचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर जे मल्टिप्लिकेशन येईल ती अगेन जीमध्येच बिलॉंग होते असं तो म्हणतोय. व्हेरीफाय करू मग. दोन एलिमेंट घेतले 1 आणि -1 आहे का जीमध्ये? बघा 1 आणि -1 जीमध्ये आहे. यांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल? तुमचा -1 येईल आणि -1 पुन्हा जीमध्ये मिळतोय. दोन एलिमेंट चेंज करू आपण, -1 आणि आय एलिमेंट चूज करू जीमधून. -1 आणि आय एलिमेंट जर चूज केला, यांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय मिळत आहे आपल्याला? -i मिळत आहे. -i पण तुमचा जीमध्ये बिलॉंग करतोय. ओके. पुन्हा दोन एलिमेंट चेंज करून बघू. आय आणि -i हे दोन एलिमेंट घेऊ. आय आणि -i जर दोन एलिमेंट घेतले, या दोन एलिमेंटचं काय घेतलं आपण? मल्टिप्लिकेशन घेतलं. मल्टिप्लिकेशन येईल तुमचं 1 येईल आणि 1 इज ऑल्सो बिलॉंग्स टू अ जी. पुन्हा आपल्याकडे एक चान्स आहे. पुन्हा आपण दोन एलिमेंट चेंज करू. -1 -i एलिमेंट घेऊ. -1 -i दोन एलिमेंटचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय मिळेल तुम्हाला? आय मिळेल आणि आय इज ऑल्सो बिलॉंग्स टू अ जी. ओके. हेच जर आपण दोन एलिमेंट कोणते पण घेतोय जी सेटचे आणि ते त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते जी मध्येच बिलॉंग होते, तर आपण काय म्हणू शकतो? नॉन एम्प्टी सेट जी सॅटिस्फाईज द क्लोजर प्रॉपर्टी. हेन्स जी इज अ क्लोजर अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी बघायची आपल्याला नेक्स्ट?
असोसिएटिव्ह प्रॉपर्टी बघायची आहे. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, त्या नॉन एम्प्टी सेट जी मधून किती एलिमेंट घ्यायचे आपल्याला, 3 एलिमेंट घ्यायचे आहे. आणि 3 एलिमेंटने कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायला पाहिजे तुमची, 3 एलिमेंटने ए डॉट ऑफ बी डॉट ऑफ सी इक्वल्स टू ए डॉट ऑफ बी डॉट सी, ही जे प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी काय करायला पाहिजे, त्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे. तेव्हाच काय म्हणून आपण जो नॉन एम्प्टी सेट काय सॅटिस्फाय करतोय, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय. नाव व्हेरीफाय द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर जी. लेट कन्सिडर 1 - 1 and I. Let consider 1 - 1 and I belongs to a non-empty set G, and we satisfies this property. Firstly, consider the RHS 1 - 1 I. यांना जर सॅटिस्फाय केलं तर काय मिळेल, यांना जर सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला, -I मिळेल. -I ऑल्सो बिलॉंग्स टू अ जी. ओके, नाव कन्सिडर द LHS. LHSला जर सॉल्व केलं आपण, पुन्हा आपल्याला -I मिळतोय. -I इज ऑल्सो बिलॉंग्स टू अ जी. RHS आणि LHSची जी व्हॅल्यू आहे इथे काय आली आहे, RHSची व्हॅल्यू आली तुमची -I, LHSची व्हॅल्यू आली तुमची -I, दोघांची व्हॅल्यू पण सेम आली. म्हणजेच काय झालं तुमचा, LHS इक्वल्स टू RHS झाला. LHS इक्वल्स टू RHS पाहिजे होतं आपल्याला कशासाठी, असोसिएटिव्ह कंडिशन सॅटिस्फाय करायसाठी. कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, नॉन एम्प्टी सेट जी सॅटिस्फाईज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे आपल्याला 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. First is a closure property and next is a associative property. Now we have to verify G satisfies the existence of identity or not. जो नॉन एम्प्टी सेट आहे हा एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतोय की नाही करत हे आपल्याला चेक करायचं आहे. लेट कन्सिडर अ एलिमेंट 1 विच इज बिलॉंग्स टू अ जी सच दॅट 1 काय आपला आयडेंटिटी एलिमेंट आहे. सांगितलं होतं, नोट लिहून दिली होती मी. मल्टिप्लिकेशन ऑपरेशनमध्ये आयडेंटिटी एलिमेंट काय असतं तुमचा, 1 असते. आणि 1 बिलॉंग करतो काय जीमध्ये बिलॉंग करते. देअरफॉर फॉर द एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आपल्याला काय बघायचं असते, एलिमेंट इनटू आयडेंटिटी काय मिळायला पाहिजे आपल्याला, एलिमेंट मिळायला पाहिजे. ओके, आणि मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेशनमध्ये आयडेंटिटी काय असते तुमचा, 1 असते. 1 बिलॉंग्स टू अ जी सच दॅट 1 इंटू ए काय घेतला आपण, एखादा एलिमेंट घेतला. ओके, 1 इंटू ए इक्वल्स टू ए इंटू 1 इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, एच मिळेल. फॉर ऑल ए बिलॉंग्स टू जी, ए काय तुमचा जी मधला प्रत्येक एलिमेंट. दस द आयडेंटिटी एक्झिस्ट इन सी जी. काय मिळत आहे, आयडेंटिटीचं एलिमेंटचं जर आयडेंटिटीसोबत मल्टिप्लिकेशन केलं किंवा आयडेंटिटीचं एलिमेंटसोबत जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळत आहे, एलिमेंटच मिळत आहे. बरोबर, आणि हा एलिमेंट कुठे बिलॉंग होते तुमचा, जीमध्ये बिलॉंग होते. देअरफॉर आपण सांगू शकतो द नॉन एम्प्टी सेट जी ऑल्सो सॅटिस्फाईज द एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी कंडिशन. 3 कंडिशन सॅटिस्फाय झाले. आपल्याला 4th कंडिशन सॅटिस्फाय करायची आहे, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स सॅटिस्फाय करायचं आहे. फॉर एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स काय मिळेल आपल्याला, फॉर एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स काय मिळेल आपल्याला, जर आपण एखादा एलिमेंट घेतला 1 विच इज बिलॉंग्स टू अ जी, याचा जर आपल्याला इनवर्स घ्यायचा आहे तर इनवर्स काय घेतो आपण, मल्टिप्लिकेशनमध्ये त्या एलिमेंटचा रेसिप्रोकल घेतो. आणि 1चा रेसिप्रोकल काय होईल, 1/1. आणि याला सॉल्व केल्यानंतर 1 मिळेल. 1 इज बिलॉंग्स टू अ जी. बरोबर, 1 इज बिलॉंग्स टू अ जी म्हणजे 1 या एलिमेंटला पण काय आहे, इनवर्स आहे. जर सेकंड एलिमेंट घेतला आपण, कोणता घेऊ सेकंड एलिमेंट, -1 घेऊ सेकंड एलिमेंट. -1चा जर रेसिप्रोकल घेतला तर त्याला लिहिता येईल आपल्याला 1/-1 लिहिता येईल. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल -1 अँड -1 इज ऑल्सो बिलॉंग्स टू अ जी. ओके, म्हणजे -1 या एलिमेंटला पण काय आहे तुमचा, इनवर्स एक्झिस्ट होते. थर्ड एलिमेंट घेऊ आपण, आय कन्सिडर करू थर्ड एलिमेंट विच इज बिलॉंग्स टू अ जी. याचा रेसिप्रोकल घेऊ, याचा रेसिप्रोकल येईल 1/i येईल. याला लिहिता येईल आपल्याला i⁻⁻1 आणि याला सॉल्व केलं तर आपल्याला याला लिहिता येईल i⁻⁻1ला लिहिता येतो आपल्याला -i अँड -i ऑल्सो बिलॉंग्स टू अ जी. म्हणजे आय या एलिमेंटला पण काय तुमचा इनवर्स एक्झिस्ट होते. म्हणजेच -i या एलिमेंटला पण इनवर्स एक्झिस्ट होईल. म्हणजेच आपण सांगू शकतो की हा जो नॉन एम्प्टी सेट जी आहे हा काय सॅटिस्फाय करतोय, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स ही कंडिशन पण सॅटिस्फाय करतोय. ओके,
म्हणजेच आपण सांगू शकतो हेन्स ऑल द प्रॉपर्टीज इज सॅटिस्फाईड, हेन्स जी इज अ ग्रुप अंडर द मल्टिप्लिकेशन. जो नॉन एम्प्टी सेट जी आहे तो चारही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो, क्लोजर, असोसिएटिव्ह, एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स अँड एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. ओके, त्यामुळे आपण जीला काय म्हणू शकतो, ग्रुप आहे असं आपण म्हणू शकतो. ऑल्सो जी कंटेन्स द 4 डिफरंट एलिमेंट, याचा पाहिजे एक शब्द कोणता, डिफरंट एलिमेंट. ऑल्सो जी कंटेन्स द 4 डिफरंट एलिमेंट, therefore order of G equals to 4. नाव वाय टू शो दॅट जी इज अ अबिलियन ग्रुप. फर्स्ट आपल्याला शो करायचं होतं जी काय तुमचा ग्रुप आहे. आता ग्रुप शो झाला आपला, जी हा ग्रुप आहे. आता आपल्याला दाखवायचं आहे जी काय तुमचा अबिलियन ग्रुप आहे. अबिलियन ग्रुपसाठी आपल्याला काय दाखवावं लागेल, अबिलियन ग्रुपसाठी आपल्याला दाखवावं लागेल ए बी इक्वल्स टू बी ए, व्हेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू अ जी. म्हणजे आपल्याला जी मधले कोणतेही 2 एलिमेंट घ्यावं लागेल. ओके, जी मधले कोणतेही 2 एलिमेंट घ्यावं लागेल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करून पाहावं लागेल सारखे येते का तर. ओके, लेट कन्सिडर द 2 एलिमेंट. we have to show that G satisfies the commutative property. Let we take a true element I and minus I from the non-empty set G. I and minus I जर मल्टिप्लिकेशन केलं तर येथे तुम्हाला 1. ऑल्सो मायनस आय अँड आयचं जर मल्टिप्लिकेशन केलं, मायनस आय आणि आयचं जर मल्टिप्लिकेशन केलं तरी तुम्हाला 1च मिळते. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, याला जर ए म्हटलं, याला बी म्हटलं तर ए इंटू बी इक्वल्स टू बी इंटू ए असं आपण लिहू शकतो. हीच कंडिशन कशाची असते तुमची, हीच कंडिशन असते तुमची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. याच कंडिशनमुळे आपण काय शो करू शकतो, ग्रुप अबिलियन आहे असं शो करू शकतो. आता झालं आपल्या या 2 एलिमेंटसाठी आय आणि मायनस आयसाठी. आणखी 2 एलिमेंट बाकी आहे त्यामध्ये 1 अँड -1. 2 एलिमेंटला कन्सिडर करू 1 अँड -1ला. 1 अँड -1ला जर सॉल्व केलं तुम्ही तर मिळेल तुम्हाला -1. अगेन -1 अँड 1ला जर सॉल्व केलं तर पुन्हा मिळेल -1. म्हणजेच तुम्ही लिहू शकता 1 इंटू -1 इक्वल्स टू -1 इंटू 1 असं लिहू शकता. ओके, तर या 1ला जर तुम्ही ए कन्सिडर केला, -1ला जर बी कन्सिडर केला तर इथे लिहू शकता तुम्ही ए इंटू बी इक्वल्स टू बी इंटू ए. आणि ही कंडिशन कशाची आहे तुमची, अबिलियन ग्रुपची आहे. सो वी कॅन से दॅट द ग्रुप जी इज अन अबिलियन ग्रुप अंडर द मल्टिप्लिकेशन. यावरून काय सांगू शकतो आपण, ग्रुप जी काय आहे तुमचा, ग्रुप जी हा तुमचा अबिलियन ग्रुप आहे अंडर द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप्स. नेक्स्ट बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप्स बघायचे आहे. 5च प्रॉपर्टी आहे बघा, लक्ष द्या. फर्स्ट प्रॉपर्टी, द आयडेंटिटी ऑफ ग्रुप इज युनिक. आयडेंटिटी ऑफ ग्रुप इज युनिक. एखादा जर तुम्हाला ग्रुप दिला असेल, एखादा जर तुम्हाला नॉन एम्प्टी सेट दिला असेल तर नॉन एम्प्टी सेटला तुम्ही ग्रुप आहे असं प्रूव्ह केला. ओके, त्या ग्रुपला आयडेंटिटी जर एक्झिस्ट होत असेल, आयडेंटिटी एक्झिस्ट होते म्हणूनच तो ग्रुप होतो आहे. ओके, जर आयडेंटिटी एक्झिस्ट आहे त्याला तर ती युनिक असली पाहिजे. काय असली पाहिजे, ग्रुपची आयडेंटिटी ही युनिक असली पाहिजे. द आयडेंटिटी ऑफ ग्रुप इज युनिक. लेट जी बी अ ग्रुप, देन एव्हरी ए बिलॉंग्स टू जी हॅज अ युनिक इन्व्हर्स इन जी. लेट जी बी अ ग्रुप, जर जी एखादा ग्रुप असेल देन एव्हरी ए बिलॉंग्स टू जी हॅज अ युनिक इन्व्हर्स इन जी. एखादा जर ग्रुप जी असेल त्या ग्रुप जीच्या प्रत्येक एलिमेंटला युनिक इन्व्हर्स असला पाहिजे. काय असला पाहिजे, ग्रुप जीच्या प्रत्येक एलिमेंटला कसा इन्व्हर्स असला पाहिजे, युनिक इन्व्हर्स असला पाहिजे. ओके, थर्ड प्रॉपर्टी आहे तुमची, इफ जी इज अ ग्रुप देन फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी ए इन्व्हर्स टू द पॉवर -1 इक्वल्स टू ए. इफ जी इज अ ग्रुप, जे जर एखादा ग्रुप असेल देन एव्हरी ए बिलॉंग्स टू जी वी कॅन राईट ॲज ए टू द पॉवर -1 टू द पॉवर -1 इज इक्वल्स टू A. Next property is, if G be a group, then AB inverse equals to B inverse A inverse for all A, belongs to G. जर एखादा जी ग्रुप असेल तुमचा नॉन एम्प्टी सेट जी हा जर तुमचा ग्रुप असेल देन तुम्ही लिहू शकता ए बी टू द पॉवर -1 इक्वल्स टू बी इनवर्स ए इनवर्स फॉर ऑल ए, बी बिलॉंग्स टू जी. देन फिफ्थ प्रॉपर्टी, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ग्रुप जी हॅज इट्स ओन इनवर्स देन ग्रुप जी इज अन अबिलियन ग्रुप. जर ग्रुपच्या जर प्रत्येक एलिमेंटला त्याचा स्वतःचा इन्व्हर्स असेल, तो स्वतः इन्व्हर्स असेल,
तर अशा ग्रुप जीला काय म्हणू शकतो आपण, अशा ग्रुप जीला आपण अबिलियन ग्रुप म्हणू शकतो. देन कॅन्सलेशन लॉ. नेक्स्ट टॉपिक इज अवर कॅन्सलेशन लॉ. लेट A, U, W be in the group G, then the following cancellation law hold in G. जर एखादा सेट घेतला आपण G, ओके, G एखादा सेट घेतला, त्यामध्ये एलिमेंट आहे आपले A, U, W असे आपले 3 एलिमेंट आहे. ठीक आहे, ग्रुप G घेतला, त्यामध्ये आपले 3 एलिमेंट आहे A, U, W. देन आपल्याला बघायचं आहे 2 कॅन्सलेशन लॉ असते आपल्याकडे. एक आहे लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, सेकंड आहे आपला राईट कॅन्सलेशन लॉ. ओके, लेट A, U, W बी इन द ग्रुप G, देन द फॉलोइंग कॅन्सलेशन लॉ होल्ड इन G. फर्स्ट इज अ लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. AU इक्वल्स टू AW. AA जर कॅन्सल झाला तर मिळेल तुम्हाला U इक्वल्स टू W. आता याला लेफ्ट कॅन्सलेशन लॉ का म्हटलेलं आहे बघा, इथे AA कॅन्सल होते आणि A चे पोझिशन विथ रिस्पेक्ट टू U कुठे आहे तुमची, लेफ्ट साईडला, इक्वल्स टू A ची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू W कुठे आहे तुमचे, लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडचा लेफ्ट दोन्ही A कुठे आहे तुमचे, लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडचा A कॅन्सल होते, त्यामुळे आपण या कॅन्सलेशन लॉला काय म्हणतोय, लेफ्ट कॅन्सलेशन लॉ म्हणतोय. नेक्स्ट इज राईट कॅन्सलेशन लॉ. व्हॉट इज द राईट कॅन्सलेशन लॉ? UA equals to WA. When AE is cancelled, we get U equals to W, and this structure is called as the right cancellation law. The position of A with respect to E is on the right side, and the position of A with respect to W is on the also right side. या दोन्ही A ची पोझिशन कुठे आहे तुमची, राईट साईडला आहे. दोन्ही A कुठून कॅन्सल होते, राईट पोझिशनवरून कॅन्सल होते. त्यामुळे या कॅन्सलेशन लॉला आपण काय म्हणू शकतो, राईट कॅन्सलेशन लॉ म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट इज अवर थेरम. समजलंय? प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप हा एक टॉपिक झाला आपला. देन कॅन्सलेशन लॉ कंप्लीट झाला. नेक्स्ट इज अवर थेरम. द फर्स्ट थेरम इज शो दॅट इफ G इज अ अबिलियन ग्रुप, then AB to the power n equals to A to the power n, B to the power n for all A, B belongs to G and for all integers n. काय म्हटलंय थेरम, रीड करा पुन्हा एकदा. थेरम म्हणतोय आपला, शो दॅट इफ G इज अ अबिलियन ग्रुप, G जर तुमचा अबिलियन ग्रुप असेल, देन AB to the power n equals to A to the power n for all A, B belongs to G and for all integers n. G जर तुमचा अबिलियन ग्रुप असेल, ओके, आणि जर तुम्ही 2 एलिमेंट घेतले अबिलियन ग्रुपचे G, त्याला आपण म्हटलं AB. जर ABच्या पॉवरमध्ये n असेल, त्याला आपण लिहू शकतो A to the power n, B to the power n for all A, B belongs to G and for all integers n. What is the n? N is our integers. Okay, this theorem can be proved with the help of कोणत्या मेथडने सॉल्व करायचा, मॅथमॅटिकल इंडक्शन मेथडने सॉल्व करू. ओके, लेट G be a abelian group. Let G be a abelian group and A, B belongs to G मधून कन्सिडर केले. ओके, here we have to prove that AB to the power n equals to A to the power n, B to the power n for all A, B belongs to G for all integers n. This is the equation number 1. Okay, we prove this result with the help of the mathematical induction method. What is the mathematical induction method? We prove for n is equals to 1. We assume for n is equals to m, and we also prove for n is equals to m plus 1. If these 3 results are true, then we can say that the theorem is true. Okay, we prove the result by mathematical induction method. For n equals to 0, the equation 1 is AB to the power 0, and AB to the power 0 can be separated as A to the power 0 into B to the power 0. And what is the value of AB to the power 0? Value of AB to the power 0 is E, is also equals to A to the power 0 is E, and B to the power 0 is also E, and E into E is also E. Okay, the equation 1 is true for n equals to 0. Now we verify that the equation 1 is true for n is equals to 1. Therefore, for n is equals to 1, equation number 1 implies that AB to the power 1 and AB to the power 1, any value to the power 1 can be written as A to the power into B to the power 1. AB to the power 1 can be written as equals to AB equals to A to the power is written as A and B to the power 1 is written as B. Therefore, LHS and RHS are equal. We can say that the equation 1 is true for n is equals to 1.
Now we have to assume that the equation 1 is true for n is equals to m. For n is equals to m, assume that for n is equals to m the equation 1 is true. Therefore we can write as ab to the power m equals to a to the power m b to the power m. Now we have to prove that the equation number 1 is true for n is equals to m plus 1. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, n इक्वल्स टू 0 साठी आपण इक्वेशन 1 व्हेरीफाय केलं, n इक्वल्स टू 1 साठी आपण इक्वेशन 1 व्हेरीफाय केलं. वी अज्युम केले n इक्वल्स टू m साठी इक्वेशन 1 काय तुमचा सॅटिस्फाय करते. नाव वी हॅव टू शो दॅट फॉर n इज इक्वल्स टू m प्लस 1 वी हॅव टू व्हेरीफाय दॅट इक्वेशन नंबर 1 इज ट्रू और नॉट. लेट कन्सिडर द इक्वेशन नंबर 1 which is implies that ab to the power m plus 1 equals to ab to the power m plus 1 ला आपण लिहू शकतो पॉवर सेपरेट करून ab to the power m into ab to the power m1. ओके, ab to the power m आणि m साठी तुमची कंडिशन काय आहे सॅटिस्फाय आहे, तर ab to the power m ला तुम्ही a to the power m b to the power m लिहू शकता. म्हणजेच या ab to the power m ला तुम्ही a to the power m into b to the power m असं सेपरेट करून लिहू शकता पॉवर सेपरेट करून. ओके, ab to the power 1 ला तुम्ही a into b लिहू शकता. now this term can be written as a to the power m in bracket b to the power m into a into b. a to the power m b to the power m into a into b. या b to the power m ला आपण a into b to the power m लिहू शकतो. का बरं लिहू शकतो, वेअर a, b बिलोंग्स टू कुठे जी या सेटमधून येत आहे आणि जी कोणता ग्रुप आहे, जी आहे तुमचा अबिलियन ग्रुप. जेव्हा तुमचा अबिलियन ग्रुप असतो तेव्हा तुम्ही त्या ग्रुपच्या दोन एलिमेंटला ए बी इक्वल्स टू बी ए या टाईपमध्ये लिहू शकता. म्हणजे जर बी टू द पॉवर एम इंटू एला तुम्ही ए इंटू बी टू द पॉवर एम लिहू शकता. देअरफॉर हिअर वी गेट ए टू द पॉवर एम इन ब्रॅकेट ए इंटू बी टू द पॉवर एम इंटू बी. याला जर तुम्ही एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि यात जर दोन टर्मला तुम्ही एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं तर तुम्हाला लिहिता येईल ए टू द पॉवर एम इंटू ए इन अदर ब्रॅकेट बी टू द पॉवर इंटू बी. ए टू द पॉवर एम इंटू एला लिहिता येईल तुमचा बेस सेम आहे, त्यामुळे इथे काय होईल तुमचे पॉवरची ॲडिशन होईल. ए टू द पॉवर एम इंटू एला मिळेल तुम्हाला ए टू द पॉवर एम प्लस 1 आणि बी टू द पॉवर एम इंटू बीला लिहिता येईल तुम्हाला बी टू द पॉवर एम प्लस 1. म्हणजेच ए बी टू द पॉवर एम प्लस 1ला काय लिहिता आलं तुम्हाला ए टू द पॉवर एम प्लस 1 इंटू बी टू द पॉवर एम प्लस 1. आणि हेच आपल्याला सॅटिस्फाय करायचं होतं, म्हणजेच इथे इक्वेशन 1 काय झालं आपला सॅटिस्फाय झाला. Therefore equation 1 is also true for n is equals to m plus 1. Hence equation 1 is true for all values of n by using the mathematical induction method. Therefore we can written as ab to the power n equals to a to the power n into b to the power n for all a comma b belongs to g for all integers n. दिलेल्या थेरमवरून आपल्याला एक नोट मिळते, इफ g is a group such that g जर एखादा ग्रुप असेल such that ab whole square equals to a square b square for all a comma b belongs to g, then g must be a abelian group. तेव्हा g काय पाहिजे तुमचा abelian group पाहिजे. ओके, थँक्यू. इथे आपलं फर्स्ट लेक्चर संपलेलं आहे.